मराठी सिरियल, सिनेमा, कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला किती चकाचौंध वाटतात ना, पण त्यामागची तुम्हाला मी रिॲलिटी दाखवते आणि सांगते आज. कारण मीही मराठी सिरियलमध्ये काम करते. तर आज माझं शूटिंग होतं, तर म्हटलं तो दिवस तुमच्याबरोबर शेअर करूया, एक व्लॉग करूया छोटासा. आणि मी चालली आहे सकाळी शूटिंगला. 9चं शिफ्ट होतं. आदल्या दिवशी आम्हाला कॉल टाईम येतो की तुम्ही सकाळी किती वाजता पोहोचायचं. अर्थात मी विरारला राहते आणि माझं मोस्ट ऑफ शूटिंग मालाड, मड किंवा गोरेगाव फिल्म सिटी इकडे असतं. तर मग मी सकाळची ट्रेनला तर इतकी गर्दी असते ना की मुश्किलने बसायला मिळतं. मी बोरिवली ट्रेन पकडली होती म्हणून मला ॲटलिस्ट 4 सीट तरी बसायला मिळाली. पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते ट्रेनमधली गर्दीने. मग सेटवर पोचल्यानंतर मग तिकडे मात्र सगळा आराम असतो. मग छान दादा मेकअप करून देतात, हेअर दीदी केस बांधून देतात. तिकडे काही जास्त आपल्याला फक्त तुमचं जे काम आहे ना, डायलॉग आहेत किंवा तुम्हाला जे कॅमेरासमोर बोलायचं आहे, प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा तुमचे एक्सप्रेशन द्यायचे आहेत, ते छान मस्त द्यायचे आणि तुमचं काम करायचं. तर तेच तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर इकडे माझे दादा मेकअप करून देत आहेत. तर या दादाने माझा छान असा मेकअप करून दिला आणि मला ऑलरेडी पोचायला थोडं 10-15 मिनटं लेट झालेलं, म्हणून पटापट मी मेकअपला बसली. माझ्यासोबत अजून 2 आर्टिस्ट होत्या आणि एकीचा मेकअप झालेला, एक ताई अशीच बसलेली जी की लांबून आलेली, पुण्यावरून आलेली. आणि खरंच ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागतो. ती सकाळी 3 वाजता घरातून निघून सकाळी 9च्या कॉल टाईमला पुण्यावरून मुंबईमध्ये पोचली. पण तर कामाच्या प्रती प्रेम असेल ना, आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर माणसं ती गोष्ट जिद्दीने करतातच. हेअर दीदी माझी छान असे केस बांधून देत होती. छान मेकअप आणि हेअर करायचे होते, कारण सीनही तसाच होता की चांगल्या हळदी कुंकवाचा असा सीन होता. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरला जाईल, त्याला शोभेल असं ते मेकअप आणि हेअर करायचे होते. पूर्ण लुक झाल्यानंतर तुमच्याबरोबर मी शेअर करते. कधीकधी आपल्या कॅरेक्टरची जी रिक्वायरमेंट असेल ना, त्यानुसार मग मेकअप आणि हेअर करावा लागतो, कारण जेणेकरून ते त्या कॅरेक्टरला शोभेल असं. आणि हे माहिती असतं त्या लोकांना की ह्यांचं काय कॅरेक्टर आहे. त्यांना क्रिएटिव्हने सांगितलेलं असतं की ह्यांचं काय कॅरेक्टर आहे, त्यानुसार त्यांना मेकअप करा, त्यानुसार त्यांचे केस बांधा, म्हणजे ते शोभून जातं. आपल्याला काही जास्त त्यांना सांगावं लागत नाही की आमचे केस असे बांधा किंवा आमचा मेकअप असा करा. ते लोक त्यांच्या परीने करतात, कारण त्यांचं हे रोजचं काम आहे ना. त्यांना माहिती असते की कुठच्या कॅरेक्टरला काय सूट होईल किंवा मग ह्यांना काय चांगलं दिसेल. तसं ते लोक त्यांचं काम अगदी चोख करतात. त्यानंतर इथे आम्ही छान तयार झालो, मेकअप वगैरे केला, चेंज केलं पटापट आणि आम्ही तयार होऊन बसलो. आणि मग नंतर आमचं शूट लागलं ॲक्च्युली दुपारनंतर. आम्ही सगळे रेडी तर झालेलो, पण आमचा सीन लागला दुपारी लंचनंतर. त्यामुळे मग भरपूर गप्पा मारल्या मेकअप रूममध्ये बसून. बाहेर प्रचंड ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलोच नाही जरा पण. मेकअप रूममध्ये छान सगळ्या सोयी असतात, वॉशरूम असतो, AC असतो, त्यामुळे दुसरी बाहेर कुठे जायची गरज पडत नाही. साधारण हे असं तयार व्हायला ना, नाही म्हटलं तरी अर्धा-पाऊण तास लागतोच की पूर्ण सगळा मेकअप, हेअर सगळं करेपर्यंत. आणि आज आम्ही 3 जणी होतो, त्याच्यामुळे आम्ही गप्पा पण बऱ्याच मारल्या, एकमेकींचे अनुभव शेअर केले की कोण किती वर्ष काम करतं आहे, कुठच्या सिरियलमध्ये केलं आहे, कुठच्या नाटकांमध्ये केलं आहे, कोणाला काय चांगले वाईट एक्सपिरियन्स येतात किंवा मग अजून ह्या क्षेत्राविषयी अजून माहिती एकमेकींकडून. तर असं सगळ्या गोष्टी बऱ्याच शेअर होतात. अशा निमित्ताने बाहेरची दुनिया समजते की कुठे काय चाललं आहे, काय होतं आहे. बऱ्याच फक्त शूटिंग नाही तर इतरही गोष्टींवर बऱ्याच चर्चा होतात, कारण आजकाल सगळ्या स्त्रिया वेल एज्युकेटेड आहेत आणि तरीही त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही चांगलं काम करत आहेत. तर हा माझा संपूर्ण लूक जो तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर असं आम्ही तिघी छान तयार झालो. त्यानंतर मग स्क्रिप्ट वाचत बसलो, जे की आम्हाला तिकडनं दिली जाते की तुम्हाला जे काही डायलॉग बोलायचं आहे ते. आम्ही आमची प्रॅक्टिस केली, रिहर्सल केली आणि नंतर मग दुपारी जेवायला बसलो तिथेच, कारण आमच्याच रूममध्ये दादाने आम्हाला जेवण आणून दिलेलं. छान जेवण होतं, मस्त. 2 भाज्या, चपाती, सॅलेड, खीर, ताक असं बरंच जेवण होतं. आणि आमच्याच रूममध्ये डबा लावलेला जेवणाचा. तर बाकीचे आर्टिस्ट जेवण घेऊन आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि आम्ही आमच्याच रूममध्ये जेवायला बसलो. संध्याकाळचा नाश्ताही खूप छान होता, दाल मखनी, शिरा असं. दुपारी लंचनंतर आमचा एक सीन झाला आणि त्यानंतर मग नाश्ता केला आणि छान प्रकारे आमचा शूटिंगचा दिवस गेला. आता अर्थात तिथे थोडंसं आपल्याला वाटतं की अरे ह्यांना तर काय बसून खायचं आहे, डायलॉग बोलायचे आहेत आणि म्हणजे दिवस एन्जॉय करायचं. तर असं नसतं. आपल्याला टेन्शन असतं की आपल्याला जे काम दिलं आहे ते चोख यायला पाहिजे, कारण तिथे आजूबाजूला खूप माणसं असतात.
हा सेट होता आमच्या शूटिंगचा, जिकडे शूट चालू होतं. तिथे गेल्यानंतर ही छोटीशी क्लिप मी घेतलेली आमच्या तिथल्या सेटची, एकंदर युनिटची. कॅमेरा आमच्या पाठीमागे होते आणि आम्ही इथे बसलेलो सगळेजणं. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्लॉग आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, टेक केअर.